प्रमाणात पाहायला मिळते. फडणवीसांनी शिंदे सरकारच्या काळात चाललेल्या अनेक योजना बंद केलेल्या आहेत, हे आता निदर्शनास येते आहे. त्यांच्याकडे असलेल्या खात्याला कमी पैसे देण्याचं काम गेलेलं आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस वाद हा आता राज्यासाठी घातक ठरतो आहे आणि त्यामुळे राज्याचं नुकसान व्हायला लागलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. गणेश नाईकांनी सुद्धा कल्याणमधली 14 गावं जी आहेत ती नवी मुंबईमध्ये करावी, कारण आमच्यावर वेगवेगळे प्रकल्प लादले जात आहेत, जे प्रकल्प आम्हाला नको आहेत तेही आमच्यावर लादले जात आहेत असं कारण सांगून 14 गावं जी आहेत ती नवी मुंबईमध्ये करावी, कल्याणमधून काढून अशी मागणी केली. राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले गणेश नाईक आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाणे जिल्ह्यातले. आता हा ठाणे जिल्ह्यातला वाद हा आता सरकारमध्ये आलेला आहे. म्हणजे एखाद्या गावचा एखाद्या जिल्ह्याचा वाद जर समजा सरकारमध्ये येत असेल, मंत्रिमंडळात येत असेल, दोन मंत्र्यामध्ये टसल होत असेल, तर राज्यामध्ये या मंत्रिमंडळामध्ये 3 जे तोंड आहेत, या तोंडांच्या दिशा एकत्रित नाही, या वेगळ्या वेगळ्या आहेत, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. सर, ऑल इंडिया मुस्लिम काउंसिल ऑफ इंडिया का बयान को ही प्लेटों में झांकना बंद कर देना चाहिए, लोगों को खाना खिलाना चाहिए, ये सरकार की जवाबदारी है. जैसे आनंद सीधा जो गरीबों के लिए दिया गया जाता था, त्योहारों में गरीबों के घर में मिलता था, वो ये सरकार उनका खाना छीन लिया. आज हमारा एक सवाल था कि जो कंट्रोल के दुकान में चावल मिलता है, वो चावल रिसाइकलिंग कर करके और दूसरे राज्य से लाकर वो चावल को व्यापारी कंट्रोल के दुकान में देते हैं और वो खराब चावल, निकृष्ट दर्जा का चावल गरीब लोगों को दिया जाता है. और उस सवाल भी हमने आज खड़ा किया था. तो सरकार गरीबों को, सामान्य लोगों को खाना खिलाने की जगह उनके थाली में मिट्टी डालने का काम कर रही है. और ये थाली में झांक के देखने का काम जिस तरह से सरकार कर रही है, ये गलत बात है. महाराष्ट्र में इस तरह की जो सरकार है, पहली बार देखी जा रही है कि मंत्री लोगों के थालियों में झांककर किसने क्या खाना चाहिए, किसने क्या पहनना चाहिए अगर बात करते हैं, तो ये राज्य के लिए अच्छी बात है. एक और सवाल है, चूंकि रमजान का महीना है और इसी बीच बजट भी चल रहा है, अब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जितने भी मस्जिदों पे अवैध जो लाउड स्पीकर लगे हैं उन्हें निकाल दिया जाएगा, और बताया ये भी जा रहा है कि आने वाले दिनों में अवैध मस्जिदों के ऊपर भी जो है सरकार कार्रवाई करेगी. तो कैसे देखते हैं आप? देखो, मुख्यमंत्री का सवाल मैं सुन रहा था, वो जवाब दे रहे थे, वो सुन रहा था. मुख्यमंत्री ने मस्जिदों का नाम नहीं लिया. उन्होंने जो भी कहा है कि जो भी ज्यादा आवाज में अगर स्पीकर चलते हैं तो माननीय सुप्रीम कोर्ट के निर्देश के आधार पर वो सभी पे कार्रवाई की जाएगी. अगर उस एरिया के पुलिस अधिकारी कार्रवाई नहीं करते तो उनके ऊपर भी कार्रवाई होगी. इस तरह की बात कही. उन्हें धर्म की बात नहीं की. सवाल किसने क्या दिया है, सवाल पूछने का काम जिसको करना था कर लिया, जिसको झगड़ा लड़ाना था वो कर लिया. ये मुख्यमंत्री का जवाब वैसा नहीं था. अगर मुख्यमंत्री वैसा जवाब देते हैं तो फिर उनके ऊपर क्या एक्शन लेना वो हमारा दायित्व बनता है. लेकिन मुख्यमंत्री का जवाब वैसा नहीं था, इसलिए मैं उस बात को ये नहीं करूंगा. सुप्रीम कोर्ट के जो निर्देश है उसके आधार पर आवाज कितना होना चाहिए ये बराबर है, उसके आधार पर ये सिस्टम में चलना चाहिए. नाना, काल जे अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये काम या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांना कुठलीही निधी उपलब्ध करून दिलेली नाही आणि त्याच्यामुळे शिंदे वर्सेस फडणवीस असं चित्र विधानसभेमध्ये आणि या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. याच्यामुळे राज्याचं जनतेचं नुकसान व्हायला निघालेलं आहे, हे याच्यातून स्पष्ट होते. नाना भाऊ, इसी पे हिंदी में बता दीजिए कि शिंदे वर्सेस फडणवीस वाला आप तर्क किस आधार पर दे रहे हैं, क्या कुछ? देखो, जो एकनाथ शिंदे ने जो योजना शुरू की थी, आनंद सीधा हो या उद्धव ठाकरे जी के समय में शिवशाही भोजन हो, इस तरह के कई योजना जो थी पब्लिक के लिए जो लाई गई थी, वो सब योजनाओं को बंद
निर्णय ये बजट में देखने को मिल रहा है, क्योंकि बजट में कोई प्रोविजन किया गया नहीं। शिंदे वर्सेस फडणवीस ये बजट में देखने को मिला है। शिंदे सरकार में जो कोई योजना शुरू की थी उसको स्टे देने का काम फडणवीस सरकार कर रही है। और दूसरा एक है कि जो शिंदे के जो विधायक थे उनको Y+ सिक्योरिटी दी गई थी, वो सबके सब फडणवीस सरकार ने निकाल दी। लेकिन भाजपा के जो बगल बच्चे हैं, जो विधायक है, सांसद है, उनको Y+ की सिक्योरिटी चल रही है। तो इसका मतलब है कि शिंदे वर्सेस फडणवीस ये महाराष्ट्र में सरकार के अंतर्गत जो लड़ाई है वो स्पष्ट होती है और उससे राज्य की जनता का नुकसान हो रहा है। एक सवाल और है कि जब रमजान का महीना है उसी बीच हलाल मटन और मल्हार मटन की चर्चा भी खूब तेज है। कैबिनेट मंत्री नितेश राणे कह रहे हैं कि हलाल मटन न खाए, हिंदू खटिक समाज के लोगों के पास से ही जो है वो जा करके मटन खरीदे, मल्हार सर्टिफिकेशन लीजिए। मंत्री महोदय ने जो वोट ली है जब मंत्री बनने के समय, तो उन्हें वोट में ही उन्हें क्या क्या करना चाहिए, धर्म और किसी लोगों के बारे में अपने मन में गुस्सा नहीं रखना चाहिए, इस तरह की वोट दी जाती है। माननीय राज्यपाल उनको वोट देते हैं। अगर वोट होने के बाद भी मंत्री इस तरह का धर्मों में लड़ाई लड़ाना चाहते हैं तो मुख्यमंत्री ने इस पर ध्यान देना चाहिए। मुख्यमंत्री का दबाव उनके मंत्रियों पे नहीं होगा, कंट्रोल नहीं होगा, तो राज्य में जो धार्मिक लड़ाई करने का काम जो मंत्रियों के माध्यम से किया जा रहा हो, तो उसकी जवाबदारी मुख्यमंत्री की जाएंगी। पहले ही राज्य में कानून व्यवस्था अच्छी नहीं है और कानून व्यवस्था बिगाड़ने का काम अगर मंत्रिमंडल में बैठे मंत्री करते हैं तो ये महाराष्ट्र के लिए अच्छी बात है। तो विषय येणार आहे आता सभागृहामध्ये। बजेटचं चर्चा संपल्यानंतर याच्यावरची चर्चा सभागृहात येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये। त्यावेळेस या विषयावरची चर्चा आम्ही सभागृहात करू आणि सरकारने याच्यावर उत्तर दिलं पाहिजे, भूमिका आमची राहील। एक प्रश्न असा आहे, माजलगावचे जे बीडचे आमदार आहेत प्रकाश सोलंकी, ते असं म्हणतात की 10-12 कोटी रुपयांवर मी निवडून आलेलो आहे, इतरांना 35 ते 45 कोटी खर्च करावे लागले, मला फक्त 10 ते 12 कोटी खर्च करावे लागले आणि मी आमदार झालो। तर त्यांनी काय मत मांडलेलं आहे मला माहिती नाही। निवडणूक आयोगाचा जो नियम आहे त्या नियमाच्या पलीकडे जाऊन समजा त्यांनी तो खर्च केला असेल, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी। मंत्र्यांच्या एक मर्यादा असतात। मंत्र्यांनी कुठल्याही सामाजिक आणि धर्माच्या लोकांना आणि त्यांची कुठली चेष्टा होता का म्हणजे याची काळजी नेहमी घेतली पाहिजे। आपली सरकार आहे, सरकारने काय कायदे करायचे, काय कायदे आणायचे, ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे मला या विषयावरची चर्चा नाही करायची आहे। पण एक गोष्ट आहे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्राला तोडू नका एवढा सल्ला आमचा या सरकारच्या मंत्र्यांना। मात्र राणा याबाबत हिंदू मुसलमान वाद जो होतो पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता दिसते, कारण काही तणावपूर्ण वातावरण वक्तव्य मंत्र्यांच्या तोंडूनच सरळ येताना पाहायला मिळते। सरकारची मानसिकता समजा या पद्धतीचं हिंदू मुसलमान वाद करायची असेल तरी महाराष्ट्रासाठी दुष्णावं नाही आणि सरकारने विशेष करून कुठला मंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना तंबी दिली पाहिजे। नाना, राज्यात दुसरा एक आता वाद सुरू होऊ शकतो, तो म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की जे भोंगे आहेत ते भोंगे आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहिले पाहिजे। तुम्ही जर तुमचं सरकार होतं तेव्हा देखील भोंग्यांवरचं आंदोलन पेटलं होतं। बघा, त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने याच्यामधले निर्णय दिलेले आहेत। त्याच्यामुळे किती आवाजामध्ये ते चालावे, ते एका धर्मासाठी नव्हते,
त्या सगळ्यांसाठी होते आणि जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीने निर्णय दिला असेल तर त्याचं पालन व्हावं ही भूमिका सगळ्यांची असलीच पाहिजे. पण एखाद्या धर्माच्या भोंग्याच्या बद्दलचा वाद निर्माण करायचा आणि धार्मिक तेढ निर्माण करायचं काम केलं जात असेल तर हे बरोबर नाही. पण नाना त्यात असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर एखादी तक्रार आली आणि त्या तक्रारीवर जर लक्ष दिलं नाही तर तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरवर कारवाई केली जाईल. मुद्दा असा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन कुठलाही अधिकारी करत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणारच. मुद्दा हा कुठल्या एका धर्मापुरतं नाही, त्याला अदरवाईज करू नका. जे काही मुख्यमंत्र्यांनी उत्तर सभागृहात दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी पोंग्यांच्या बद्दलचा दिलेला आहे, कुठल्या धर्माबद्दलचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी सुद्धा या पद्धतीचे जाती तणाव निर्माण करू नये एवढंच आमचा सल्ला आहे. नाना माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरून 35 कोटींच्या 100